नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल टेकटीचमध्ये। आज आपण शिकणार आहोत सुंदर मराठी कविता आम्ही चालवू हा पुढे वारसा। ही कविता प्रसिद्ध मराठी कवी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आहे। या कवितेमध्ये कवी आपल्याला आपल्या पूर्वजांचा, संस्कृतीचा, ज्ञानाचा आणि चांगल्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा संदेश देतात। चला तर मग आता कवितेचे ओळीनुसार स्पष्टीकरण पाहूया। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। या ओळीमध्ये कवी म्हणतात की आपल्या महान ऋषीमुनींनी आपल्याला ज्ञान, संस्कार आणि चांगले गुण दिले आहेत। हा चांगुलपणाचा वारसा आपण पुढे चालवत ठेवला पाहिजे। पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवळसा। कवी आपल्या मोठ्यांचे कौतुक करत आहेत। आई वडील भाऊ आणि आपले प्रियजन हे आपल्या जीवनातील आधार आहेत। ते कल्पवृक्षाच्या सावलीसारखे आपले रक्षण करतात आणि सूर्याच्या प्रकाशासारखे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात। जिथे काल अंधार भिजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा। ज्या ठिकाणी पूर्वी अज्ञान आणि अंधार होता, तिथे आता ज्ञानाची फुले उमलली आहेत। आपल्यालाही शिक्षण, चांगले विचार आणि संस्कार याचा वृक्ष पुढे वाढवायचा आहे। शिकू धैर्यता, शूरता, वीरता, धरू थोर विद्यतेचे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा। या ओळीत कवी सांगतात की आपण धैर्य, शौर्य आणि वीरता शिकली पाहिजे, पण त्याचबरोबर विविधता आणि नम्रता देखील आपल्या स्वभावात असली पाहिजे। जीवनात चांगले आणि महान बनायचे ध्यास आपण घेतला पाहिजे। जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा। कवी म्हणतात की वाईट लोकांचे अनुकरण करू नये, नेहमी चांगल्या आणि सज्जन लोकांच्या मार्गावर चालले पाहिजे। मनामध्ये चांगुलपणाचा ठसा कायम ठेवला पाहिजे। तुझी त्याग सेवा फळा ये अशी, तुझी कीर्ता राहील दाही दिशी, अगा पुण्यवता भल्या माणसा। या शेवटच्या ओळीमध्ये कवी सांगतात की जो माणूस त्याग आणि सेवा करतो त्याची कीर्ता सर्वत्र पसरते। अशा चांगल्या आणि पुण्यवान माणसांचा समाज नेहमी आदर करतो। मित्रांनो, ही कविता आपल्या संस्कार, ज्ञान, नम्रता आणि चांगुलपणाचा वारसा पुढे नेण्याचा संदेश देते। धन्यवाद।